स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आज पुन्हा सुनावणी। काही जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता। निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा। सर्वोच्च न्यायालयानं 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका असं म्हणणं चुकीचं, हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्र्यांनी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करावं, तरच ओबीसी हा त्यांचा डीएनए आहे हे सिद्ध होईल, हरिभाऊ राठोड यांची मागणी। ओबीसी आरक्षणाप्रकरणी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घ्यावं, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मागणी। पिंपरी चिंचवडमधील इच्छुक उमेदवाराला हवंय तब्बल 30 कोटींचं कर्ज। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माधव पाटील यांनी महिलांना 10 वाटण्यासाठी मागितलं कर्ज, वर्ल्ड बँकेकडे केली कर्जाची मागणी। तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद पिटू गंगणेला उमेदवारी। पक्षश्रेष्ठींचा आदेश आमदार राणा जगजितसिंहांनी डावलून उमेदवारी दिल्याची चर्चा। नांदेडमध्ये भाजपने एकाच घरातील 6 जणांना दिली उमेदवारी। नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशींना उमेदवारी, तर सूर्यवंशींची पत्नी, भाऊ, बहिणी, मेहुणा आणि भाचे सुनेला सुद्धा भाजपकडून उमेदवारी। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद। थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटील यांच्या समर्थकांकडून जल्लोष। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार, उज्ज्वला थिटे यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री प्रचारासाठी मैदानात उतरणार। मुख्यमंत्री उद्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। नगर परिषद, नगरपंचायतीसाठी दररोज 3 प्रचार सभा होणार। रायगडमध्ये भरत गोगावले सुनील तटकरेंना पुन्हा धक्का देणार। रायगडमधील 1 नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक राष्ट्रवादी सोडून धनुष्यबाण हाती घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच पक्षप्रवेश। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये राजेंद्र मोठे अहवालामध्ये पार्थ पवारांवर कुठलाही ठपका ठेवला नाही। शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यात व्यवहार झाल्यानं त्यांच्यावर ठपका, पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याची चर्चा। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आज सुनावणी। राज्य सरकारच्या खारगे समितीकडून दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानींना समन्स। दोघं न्यायालयामध्ये हजर राहणार का याकडे लक्ष।